आजकाल तंत्रज्ञानाच्या गप्पांमध्ये एआय हा विषय कायमच केंद्रस्थानी असतो। कधी कोणी म्हणतं एआय मुळे सगळ्या नोकऱ्या जाणार, तर कोणी म्हणतं अरे एआय तर आपल्याला सुपर हिरो सारखं सामर्थ्य देणार आहे। मग खरं काय? सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी खरंच चिंता करावी का? याचं उत्तर देण्यासाठी आपण थेट सुंदर पिचाई यांच्याकडे वळूया। ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, एआय हे काही माणसांची जागा घेणारं यंत्र नाही, तर ते एक एक्सिलरेटर टूल आहे। म्हणजे काय? सोप्या शब्दात एआय तुमचं काम हिरावणार नाही, तर तुम्हाला अधिक हुशार आणि जलद बनवणार आहे। जसं की तुम्ही सायकल चालवताय आणि कोणीतरी तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक दिली, तुम्हीच चालवणार, पण आता थोडं जलद आणि कमी मेहनतीने। पिचाई यांनी स्पष्ट केलं की एआय मुळे गुगलच्या अभियांत्रिकी टीमला अधिक चांगल्या गोष्टी बनवण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे नोकऱ्या कमी होण्याऐवजी त्या वाढण्याची शक्यता आहे। त्यांचं म्हणणं आहे एआय मुळे आपण अधिक स्मार्ट आणि उत्पादक बनतोय, नोकऱ्या गमवत नाही। खरं सांगायचं तर एआय बद्दलच्या भीतीला काही कारणही आहेत। गेल्या काही वर्षात गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना कामांवरून कमी केलं। उदाहरणच द्यायचं झालं तर 2023 मध्ये गुगलच्या ग्लोबल बिझनेस युनिट मधून 200 जणांना आणि एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं। पण तरीही डिसेंबर 2024 पर्यंत गुगलमध्ये तब्बल 1,83,000 कर्मचारी काम करत आहेत। म्हणजे काही जणांना काढलं असलं तरी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या अजूनही आहेत। दुसरीकडे अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई यांनी नुकतंच असं भाकीत केलं की येत्या 5 वर्षात एआय मुळे एंट्री लेव्हल व्हाईट कॉलर नोकऱ्यांपैकी निम्म्या नोकऱ्या जाऊ शकतात। ही बातमी ऐकून अनेकांच्या काळजात धस झालं असेल, पण सुंदर पिचाई यांनी यावरही शांतपणे उत्तर दिलं। ते म्हणाले, अशा चिंता समजण्यासारख्या आहेत, पण आपण यावर मोकळेपणाने चर्चा करायला हवी। एआय मुळे काही बदल होतील, पण त्याचा अर्थ असा नाही की सगळंच संपणार आहे। आता मुख्य प्रश्नाकडे येऊया, एआय मुळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स बेरोजगार होतील का? याचं उत्तर मायक्रोसॉफ्टचे सीटीओ मार्क रुसिनोविच यांनी दिलं आहे। त्यांच्या मते एआय सध्या फक्त सोप्या गोष्टींसाठी उपयोगी आहे, जसं की वेब ऍप्स किंवा प्रोटोटाइप बनवणं। पण जेव्हा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टचा विचार येतो, तेव्हा मानवी मेंदू अजूनही अपरिहार्य आहे। का? कारण एआय टूल्स जसं की ऑटोरेग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्म अजूनही मोठे आणि क्लिष्ट कोडबेस समजून घेण्यासाठी पुरेसे सक्षम नाही। सोप्या भाषेत सांगायचं तर एआय तुम्हाला कोड लिहिण्यात मदत करू शकतं, पण तुमच्या जागी संपूर्ण सॉफ्टवेअर बनवणं ते अजून तरी पुढच्या 5 वर्षात शक्य नाही। उदाहरणच द्यायचं तर तुम्ही स्वयंपाकघरात आहात आणि एआय तुम्हाला मसाले मिक्स करून देऊ शकतं, पण संपूर्ण बिर्याणी बनवण्यासाठी तुमचंच डोकं लागणार। एआय मुळे सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या नोकऱ्या पूर्णपणे जाणार नाहीत, पण एक गोष्ट नक्की, या क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे। जे इंजिनियर्स एआय टूल्स वापरून स्वतःला अपडेट ठेवतील, नवीन स्किल्स शिकतील, ते नक्कीच पुढे राहतील। सुंदर पिचाई यांनीही यावर जोर दिलाय की एआय हे एक साधन आहे जे तुम्हाला अधिक चांगलं काम करण्यासाठी मदत करेल। एआय हे तंत्रज्ञानाच्या जगातलं एक नवं पाऊल आहे, पण ते तुमच्या नोकरीचं ताट उलट करणार नाही। सुंदर पिचाई यांच्यासारखे दिग्गज आणि मार्क रुसिनोविच यांच्यासारखे तज्ञ यावर ठाम आहेत की एआय हा तुमचा सहकारी आहे, शत्रू नाही। त्यामुळे घाबरून जाऊ नका, एआय ला तुमचा मित्र बनवा आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या लाटेवर स्वार व्हा। सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं भविष्य उज्ज्वल आहे, फक्त तुम्ही स्वतःला तयार ठेवा। तुम्हाला काय वाटतं? एआय मुळे तुमच्या नोकरीवर परिणाम होईल का, की तुम्ही एआय ला तुमचं सुपर पॉवर बनवाल? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।